नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी पावनखिंडचा इतिहास ऐकला असेल आणि सिनेमामधून बघितला देखील असेल. पण आज मी तुम्हाला त्या पावनखिंडमध्ये जाऊन इतिहासाचा जिवंत अनुभव करून देणार आहे. 13 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतात तेव्हा सिद्धी-जोहरचे सैनिक राजांच्या मागे लागते आणि पांढरे पाणी गावामध्ये पोहोचल्यानंतर बाजीप्रभू राजांना म्हणतात, राज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने जावा, मी बाकीचे सैनिक घेऊन घोडखिंडीमध्ये जाऊन शत्रूंशी लढा देतो. पण राजांना आपल्या मराठा मावळ्यांना मृत्यूच्या दारात सोडून जायचं नव्हतं. तेव्हा बाजी म्हणतात, राज लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. आणि शेवटी बाजींच्या आग्रहापुढे राजांना विशाळगडाच्या दिशेने जावं लागतं आणि बाजी प्रभू त्यांच्या भावासोबत मराठा मावळ्यांसोबत घोडखिंडीमध्ये जाऊन शत्रूंशी लढा देतात आणि त्या घोडखिंडीचे नाव इतिहासाच्या पानावर कोरतात. तो जिवंत अनुभव त्या घोडखिंडीमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, तुम्हाला देखील समजेल घोडखिंडीतील रणसंग्राम कसा घडला आणि त्या घोडखिंडीचं नाव पावनखिंड कसे पडले. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या पावनखिंडमध्ये जाऊन जिवंत इतिहासाचा अनुभव अनुभवूया. पावनखिंडच्या परिसरामध्ये मी पोहोचलेलो आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपल्याला दगडामध्ये बनवलेला पावनखिंडचा परिसर बघायला मिळतो. पावसामध्ये या ठिकाणी गरमागरम भज्जी, कणसे, वडापाव आपल्याला खायला देखील मिळतात. आणि आज पाऊस जोरदार असल्यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक पावनखिंड बघण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार, आम्ही छत्रपती संभाजीनगरहून जवळपास 15 मेंबर आलेलो आहे. काल विशाळगड आपल्या पन्हाळगडावरून आम्ही मोहीम चालू केली होती. काल 9:30 वाजता आम्ही निघालो होतो आणि कालच्या ट्रॅकमध्ये आम्ही जवळपास 32 किलोमीटर पूर्ण ट्रॅक कंप्लीट करून आज तिथून पुढं आलो आणि आज पावनखिंडीचं दर्शन घेतले आम्ही सर्वांची. इथून पन्हाळगडावरून चालत आलो आम्ही पन्हाळगडावरून इथपर्यंत. तर मित्रांनो, तुम्ही ऐकू शकता हे दादा सांगत आहेत संभाजीनगर मी खूप दूरून आलेले आहेत, छत्रपती संभाजीनगरहून आलेले आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पावन भूमीमध्ये येऊन ते पण चालत हे सर्व काही बघणे म्हणजे अभिमानास्पद आहे. धन्यवाद, तुम्ही या ठिकाणी येऊन हे सर्व काही बघितलं आणि चालून या सह्याद्रीमध्ये प्रवास पूर्ण केला. आणि खूप आम्हाला असा उत्साह वाटला. पुन्हा आम्ही नेक्स्ट इयरला येणाऱ्या वर्षात परत आम्ही ही मोहीम परत पत्ते करणार. सर्वांनी संभाजी महाराज की हा बुर्ज पूर्णपणे धुक्यामध्ये पॅक झालेला आहे. आता मला या बुर्जावर जाऊन वरून पावनखिंडचा व्ह्यू बघूया. आता आपण वरती जाऊया आणि वरती जात असताना कोणीही चप्पल घालून वरती जाऊ नका, कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि या बुर्जावरून जेव्हा आपण पावनखिंडचा सुंदर व्ह्यू बघतो तेव्हा मनाला वेगळाच आनंद मिळतो. बघू शकता तुम्ही हे सह्याद्री पर्वत पूर्णपणे धुक्यामध्ये पॅक झालेले आहेत. आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला खाली पावनखिंडचा व्ह्यू बघायला मिळतो. समोर असलेल्या दोन्ही डोंगरांच्या मधून जी दरी तुम्हाला दिसत आहे या दरीमधून अशीच पावनखिंड विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत जाते. मित्रांनो, आपण या बुर्जाच्या वरती जाऊन ज्या ठिकाणी ध्वज फडकवला जातो ते ठिकाण बघितलं आणि या बुर्जावरून पावनखिंडचा कसा व्ह्यू बघायला मिळतो याचा अनुभव देखील आपल्याला अनुभवायला मिळाला. आता या बुर्जापासून ज्या पायऱ्या खाली जातात त्या पायऱ्या उतरत मी आता घोडखिंडीमध्ये प्रवेश करणार आहे. पण या पायऱ्यावरून उतरत असताना पावसाळ्यामध्ये सावधगिरी बाळगा, कारण या पायऱ्यावरती पूर्णपणे शेवाळी पसरलेले आहे आणि पाय कधीही घसरू शकतात. आणि पावसाळ्यामध्ये अशा दगडांच्या पायऱ्यावरून जर कोणी पडलं तर त्याला भरपूर मार लागू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगत पायाकडे बघत तुम्ही ह्या पायऱ्या उतरून घोडखिंडीमध्ये प्रवेश करू शकता. पूर्वी हे सर्व काहीच नव्हतं. इथून खाली उतरण्यासाठी पायवाट होती, पण पर्यटकांच्या सुविधेसाठी, म्हातारी माणसांच्या सुविधेसाठी या ठिकाणी हे सर्व काही बनवलं गेलं. त्यामुळे आता खाली उतरणं शक्य होतं, म्हणजे सोपं जातं. आता आपण राहिलेल्या पायऱ्या उतरून घोडखिंडीमध्ये प्रवेश करून 13 जुलै 1660 रोजी जे काही घडलं त्याचा जिवंत अनुभव
करून घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी घोडखिंडीतील प्रवास किती बिकट होता आणि ती घोडखिंड मोठमोठ्या दगडाने कशी बनलेली आहे हे सर्व आता आपण खाली जाऊन बघायचं आहे. मित्रांनो, या पायऱ्या उतरून जेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी एक ओढा बघायला मिळतो. आता आपण पावनखिंडचा रणसंग्राम ज्या ठिकाणी सुरू झाला तिथे जाऊया आणि तिथून सर्व काही घडलं त्याचा अनुभव करून घेऊया. आता आपल्याला या पायवाटेने खाली जावं लागेल. ज्या ठिकाणी शत्रूचा आणि मराठा मावळ्यांचा संघर्ष झाला ती जागा कुठे आहे हे बघण्यासाठी ह्या पायवाटेने आपल्याला पुढे यावं लागतं. पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक स्तंभ बघायला मिळतो. या स्तंभावर काय माहिती लिहिलेली आहे हे आता आपण बघूया. या ठिकाणी बांदल सैनिक आणि बाजीप्रभू देशपांडे यांची भेट झाली आणि ह्या घोडखिंडीमध्ये सर्व मावळे उतरले. आता तुम्हाला या ठिकाणी ओढा दिसत असेल, पण हा ओढा नसून घोडखिंडीची जागा आहे. समोरून शत्रू तलवारी भाले घेऊन पुढे येत होता आणि या ठिकाणी थांबून बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडेंनी शत्रूवर हमला केला. तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला फुलाजी प्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी लढता लढता ज्या ठिकाणी प्राण गमावले ती जागा देखील बघायची आहे. आणि त्या जागेच्या आणखी पुढे गेल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवर पोहोचले, तोफांचा आवाज आला, तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंनी त्या घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडले. जेव्हा आपण चालत पुढे येतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी आणखी एक स्तंभ बघायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी फुलाजी प्रभू देशपांडे धारातीर्थ झाले होते आणि या ठिकाणी आपल्याला हा स्तंभ बघायला मिळतो. याच ठिकाणी शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडेंनी स्वराज्यासाठी लढता लढता प्राण सोडले. त्या ठिकाणी बाजीप्रभूंच्या आणि अज्ञात वीर मावळ्यांच्या स्मरणार्थ हे सर्व काही बनवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण इथून खाली घोडखिंडीमध्ये प्रवेश करूया. खाली उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत, पण सध्या घोडखिंडीमध्ये जोरदार पाणी पडत आहे, त्यामुळे खाली उतरणे शक्य आहे का नाही हे खाली गेल्यानंतर आपल्याला समजणार आहे. बघू शकता तुम्ही, त्या ओढ्यामधून वाहणारे हे जोरजोरात पाणी जेव्हा इथून खाली घोडखिंडीमध्ये पडते तेव्हा वेगळाच नजारा आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बघायला मिळतो. आता आपण त्या घोडखिंडीमध्ये खाली जाण्याचा प्रयत्न करूया. काही साईडला बघू शकता तुम्ही, आपण खाली जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी कुलूप लावलेला आहे, तरीसुद्धा ही घोडखिंड मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पाणी जेव्हा पावनखिंडमध्ये पडते तेव्हा खाली एक सुंदर धबधबा तयार होतो आणि दोन्ही साईडला असलेल्या दगडांच्या दरडी आणि या दरडीमधून वाहणारं हे पाणी, हे सर्व काय बघितल्यानंतर तुमच्या अंगावर पण काटा येईल. अशा बिकट परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या सोबत या घोडखिंडीमध्ये शत्रूला थांबवून धरलं, शत्रूशी लढाई केली आणि या घोडखिंडीमध्ये स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन या घोडखिंडीला पावन करून त्या घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे ठेवले. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील पावनखिंडमध्ये घेऊन आलो. पावनखिंडमध्ये ज्या ठिकाणी रणसंग्राम सुरू झाला होता ती जागा दाखवली. ती जागा किती अडचणीने भरलेली होती आणि बिकट परिस्थितीमधून शत्रूंशी मावळ्यांनी कसा लढा दिला याचा जिवंत अनुभव आपल्याला
खाली असलेल्या घोडखिंडीमध्ये गेल्यानंतर अनुभवायला मिळतो. पण पावसामुळे घोडखिंडीमध्ये जोरजोरात पाणी वाहत आहे, त्यामुळे आपण आणखी खाली जाऊन तुम्हाला सर्व काही दाखवू शकलो नाही. पण लढाईची सुरुवात ज्या ठिकाणी झाली ती जागा बघत बघत आपण बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी लढता लढता त्यांनी ज्या ठिकाणी प्राण सोडले ती जागा दाखवली. या ठिकाणी असलेला बुर्ज बघितला. बुर्जावरून घोडखिंडी कशी दिसते हे देखील आपल्याला बघायला मिळाले. या ठिकाणी आल्यानंतर वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो. घोडखिंडीमध्ये प्रवेश केल्यानंतर अंगावर काटा येतो. आपल्याला आता चांगली जागा असून सुद्धा त्या ओढ्यामध्ये एवढी अडचण नाही तरी सुद्धा आपण त्या ओढ्यामध्ये चालताना, त्या खिंडीमध्ये चालताना आपले पाय घसरतात. विचार करा, 13 जुलै 1660 दिवशी जोरदार पाऊस पडत होता. त्या खिंडीमधून जोरदार पाणी वाहत होते आणि समोर शत्रू मोठमोठ्या तलवारी, भाले घेऊन उभा होता. तरी सुद्धा मराठे मावळे न घाबरता शत्रूवर तुटून पडले आणि शत्रूंना सपासप कापत गेले. आणि या घोडखिंडीमध्ये जो रणसंग्राम झाला त्यामुळे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावरती पोहोचले. विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफेंचा आवाज आला आणि बाजींनी स्वराज्यासाठी लढता लढता या घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडले. या शूरवीरांच्या, मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचे नाव नंतर बदलून पावनखिंड असे ठेवण्यात आले. अशा पावनभूमीमध्ये येऊन मी तुम्हाला हे सर्व काही दाखवलं. तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन हे सर्व काही बघू शकता, इतिहासाचा जिवंत अनुभव अनुभवू शकता. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.